सुरुवातीला पाऊस हवामान खात्याच्या अंदाजानुसार सुरुवात झाली 29 मे आणि 1 जून याच्यात चांगला आभाळाचा आणि हवामान खात्याचा अंदाज व्यवस्थित होता। 9 तारखेला माझी सोयाबीनची पेरणी केली मी, त्यात सोयाबीनची उगवण चांगली झाली। मी अंकुरचं 335 सोयाबीन जमिनीमध्ये टाकलं, त्याचं जर्मिनेशन आणि शेत व्यवस्थित निघालं होतं। त्यात 1-2 दिवस व्यवस्थित पाऊस आला, त्याच्यानंतर कंटिन्यूमध्ये जवळपास 8 ते 10 दिवस म्हणजे पाऊस लपंडाव करत होता आणि त्यात ते पीक करपल्यासारखं झालं। त्याच्यानंतर आता 20-22 तारखेचा जो एक सोमवारचा जो पाऊस होता, त्यात पाऊस आला आणि त्या पिकाला जीवनदान मिळालं। पण त्याच्यानंतर आज 17 दिवस झालेले आहे, पाऊस आमच्या शेतात नाही आहे, आमच्या गावात नाही आहे, आमच्या जिल्ह्यात नाही आहे आणि माझ्यासारखी परिस्थिती हे भरपूर शेतकऱ्यांची झालेली आहे। आणि आज दुबार तो सोडा तिबार पेरणीचं आमच्यावर संकट आहे। यात शासन म्हणते की बा 100% पाऊस आहे, 110% पाऊस आहे। यात जे हवामान खात्याचा अंदाज आहे हा नेहमी चुकतो आहे आणि त्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार आम्ही शेतीचं काम करतो आहे। तर हा अंदाज जर चुकला नाही तर आमच्यावर दुबार पेरणीचं संकट, दुबार तिबार पेरणीचं संकट येणार नाही। आणि आता ह्या दुबार पेरणीच्या संकटात आम्हाला शासन काय मदत करते, आम्हाला बियाणं देणार का, आम्हाला खत देणार का, याच्यावर आमची आशा टिकून आहे। आज हा जो लागलेला खर्च आहे, आज हा आता माझ्याजवळ बैलजोडी आहे, मी माझ्या बैलजोडीने मी तयार केलेला आहे, ट्रॅक्टर चालवलेला आहे। पण माझ्यासारखे बरेचसे शेतकरी आहे, त्यांच्याजवळ कोणतीच व्यवस्था नाही आहे, बैलजोडी नाही आहे, भाड्या भुसाऱ्यावर शेती करतात आणि डबल पेरणी करण्याची ताकद आहे का याचा कृषी सहाय्यक आणि कृषी अधिकाऱ्यांनी सर्वे करावा आणि त्यांना तातडीने मदत करण्याची मी शासनाला विनंती करतो। आणि हवामान खात्याचा जो अंदाज आहे हा नेहमी चुकण्यापेक्षा काय आहे, त्याचं निदान काय आहे, कुठे काय करता येईल आपल्याला, त्याची तरतूद काय आहे याच्यावर शासनाने जास्तीत जास्त भर द्यावा आणि त्या योजनेचा आम्हाला शेतकऱ्यांना लाभ द्यावा अशी मी शासनाला विनंती करतो। आणि दुबार पेरणीचं संकट हे आमच्या जिल्ह्यामध्ये जवळपास 70% शेतकऱ्यांवर आलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही पाणी द्यायची व्यवस्था आहे आमच्याकडे, पण लोड शेडिंग, विहिरीला नसलेलं पाणी आणि त्यात शेतीला जे आपल्याला पाणी जे पाहिजे नाही
आम्ही स्प्रिंकलरद्वारे काही 1-2 एकर सोयाबीन आम्ही जगवलेलं आहे, पण त्याची कंडिशन आजच्या परिस्थितीमध्ये फार नाजूक आहे. त्याच्यामुळे मी आज हे ट्रॅक्टर चालवला आणि दुबार पेरणी मी आता पाऊस आल्यानंतर मी करणार आहोत. आता सोयाबीन सामोर होते नाही होत हा आता वरच्याच्या याच्यावर आहे, पण मी आता हे सगळं सोयाबीन मोडून दुबार पेरणीसाठी मी तयार आहो. आता पैशाची व्यवस्था शासन मला मदत करेल अशी अपेक्षा आहे माझी. पण शासनाने म्हणजे कृषी सहाय्यकामार्फत कृषी अधिकाऱ्यामार्फत याचा सर्वे करावा, पटवाऱ्याला आदेश द्यावा आणि कुठे कुठे मोडी झालेले आहे त्याच्यासाठी डबल बियाण्याची तरतूद करावी अशी मी शासनाला विनंती करतो. आणि हवामान खात्याचा जो अंदाज आहे यासाठी काय सुधारणा करता येईल, म्हणजे अशी दिशाभूल होऊ नये. सुरुवातीला पाऊस 100% सांगतात, पाऊस येतो आणि नंतर म्हणजे एकदम 8-15 दिवसाची उघाड देतो, त्यात हलक्या जमिनीत पीक टिकणार नाही. आणि पातळीवरती जर उपकेंद्र हवामान खात्याने जर उभारले तर त्याचा अंदाज त्या गावकऱ्यांना येईल. आज एका तालुक्यात पाऊस पडतो, वर्धा जिल्ह्यात एका तालुक्यात पाऊस नाही राहत. गाव पातळीवरती जर असे उपकेंद्र जर निर्माण झाले तर त्या गावकऱ्यांना त्याचा अंदाज येईल आणि त्या पद्धतीनं ते शेती करतील. कारण हवामान खात्याशिवाय शेती करणं आणि निसर्गाच्या पाण्याशिवाय शेती करणं हे तर शक्य नाही आहे. ड्रीप म्हणा, स्प्रिंकलरचं पाणी म्हणा, हे ठीक आहे, पण त्यात येणाऱ्या अडचणी विहिरीला पाणी आणि लोड शेडिंग यात ह्या गोष्टी शक्य नाही. त्याच्यामुळे मी विनंती शासनाला अशी करील की गावनिहाय तालुकानिहाय हवामान खात्याचे उपकेंद्र निर्माण करून त्याची माहिती त्या शेतकऱ्यांना पोहोचवावी अशी मी विनंती शासनाला करतोय. वर्धा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाचं एकूण क्षेत्र 4,28,000 हेक्टर क्षेत्र आहे आणि साधारणतः यापैकी 4,11,000 एवढं आपलं नियोजन केलं होतं आणि त्या नियोजनाच्या 90% म्हणजे जवळपास 3,77,000 हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन आणि प्रामुख्याने तूर या पिकाच्या पेरण्या झालेल्या आहेत. सध्या अद्यापही पेरण्या झालेल्या पिकाची परिस्थिती सध्या तरी चांगली आहे, पण एक गेले 5-6 दिवस पावसाने ताण दिलेला आहे आणि आणखी आत्ता सध्या स्कायमेटच्या अंदाजानुसार येत्या 3 ते 4 दिवसामध्ये पाऊस अपेक्षित आहे. याहीमध्ये आर्वी तालुक्यात, समुद्रपूर तालुका आणि हिंगणघाट तालुक्यात या तालुक्यात काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळं पीक परिस्थिती चांगली आहे. वर्धा तालुक्यामध्ये थोडं पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं एक 4 दिवसात जर पाऊस झाला नाही तर कदाचित पिकाची अवस्था थोडी बिकट होऊ शकते. परंतु एवढ्या 4 दिवसात पाऊस अपेक्षित असल्यानं आपल्याला अपेक्षा आहे आणि या दृष्टिकोनातून सध्या जर पीक परिस्थिती पाहिली तर कापूस पिकाची वाढ किंवा सोयाबीन पिकाची वाढ फारशी समाधानकारक नाही. तथापि कापूस जर सोडलं तर सोयाबीन पीक जे आहे त्याची वाढ थोडीशी खुंटलेली दिसून येते. मागच्या वर्षी या जुलैमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस झाला होता आणि याहीपेक्षा निश्चित चांगली परिस्थिती पिकाची होती. जवळपास आपल्याकडे 1,81,000 हेक्टर क्षेत्र जे आहे ते बागायती क्षेत्र आहे आणि सर्व सिंचनाच्या सुविधा मिळून एवढं क्षेत्र जे आहे ते सिंचनाखाली येऊ शकतं खरीप हंगामामध्ये. आणि इतर जे क्षेत्र आहे ते मात्र साधारणतः जवळपास 1,20,000 हेक्टर क्षेत्र हे कोरडवाहू क्षेत्र आहे आणि या ठिकाणी देखील प्रामुख्याने ज्या ठिकाणी उपलब्ध पाणी आहे त्या ठिकाणी पाणी उपसा करून शेतकरी इंजिनाच्या मार्फत वगैरे पाणी देताना दिसून येतात. तसंच स्प्रिंकलरचा वापर देखील मोठ्या प्रमाणात सध्या चालू असलेला दिसून येतो आणि यामधून देखील पिकांना संरक्षित पाणी सध्या देण्याची शेतकऱ्याकडं कार्यवाही चालू आहे. त्यामध्ये या सध्याच्या परिस्थितीत आंतरमशागतीचं कामं करणं महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये आंतरमशागतीमध्ये त्यानंतर कोळपणी करणं, पिकाची कोळपणी करणं ही महत्त्वाची आहे की जेणेकरून जमिनीमध्ये असलेली ओल ही जमिनीला भेगा पडून उडून जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या दृष्टिकोनातून कोळपणी जर केली तर ह्या जमिनीला पडलेल्या भेगा बुजतात आणि जमिनीत असलेली ओल उडून जात नाही आणि ती जमिनीतली ओल पिकासाठी उपयुक्त होते. मातीची भर पिकाला लागते आणि तणाचं देखील नियंत्रण याच्यामधून होतं. त्या दृष्टीने कोळपणी करणं हे फार महत्त्वाचं या परिस्थितीत ठरत आहे. तसंच आपण म्हटल्याप्रमाणे स्प्रिंकलरने पाणी देणं आणि स्प्रिंकलरने पाहिजे त्या प्रमाणात पाणी देणं जमिनीचा साधारणतः पिकाची अवस्था पाहून फार मोठी ओल जमिनीमध्ये जाणार नाही, परंतु वरचा थर जो आहे की जो सध्या मुळं जिथपर्यंत पोहोचले आहे तिथपर्यंतचा थर
मातीचा फक्त भिजला पाहिजे अशा पद्धतीने जर स्प्रिंकलर केलं तर जास्तीत जास्त क्षेत्राला आपल्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देता येते. आणि ह्याच परिस्थितीत शेतकऱ्यांनी या उपाययोजना कोळपणी आणि स्प्रिंकलरने पाणी देणं ज्या ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी देणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या पिकाची कोळपणी करून जर मशागत चांगली जर ठेवली तर त्या या कामामुळं जी पिकाची ओल आहे ती आणखीनही 4-5 दिवस टिकून राहील आणि किमान 8 दिवस जरी हा ओलावा जमिनीत टिकून राहिला तरी पिकाची अवस्था बिकट होणार नाही.